दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। जेल रोड परिसरातील भाजी विक्रेत्यांना त्यांच्यासाठी मंजूर केलेली जागा आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी राष्ट्रीय हॉकर्स युनियनच्या वतीने करण्यात आली आहे। नाशिक रोड विभागीय अधिकारी राजभोज यांना आज या संदर्भात निवेदन देण्यात आलं। या मागणीत सांगण्यात आलंय की के.एन. केला शाळेच्या मागे महानगरपालिकेने हॉकर्ससाठी मंजूर केलेल्या प्लॉटवरच शाळेने बेकायदेशीररित्या भिंत बांधली आहे। त्यामुळे हॉकर्ससाठी आरक्षित असलेली जागा आता शाळा विनामूल्य वापरत आहे। ही बाब समोर आल्यानंतर हॉकर्स युनियनने तातडीने ही भिंत पाडून जागा मोकळी करून देण्याची मागणी केली आहे। हा प्लॉट पूर्वी महानगरपालिकेचे तत्कालीन महापौर विनायक पांडे यांच्या कार्यकाळात हॉकर्ससाठी मंजूर करण्यात आला होता। मात्र महानगरपालिकेच्या गलथान कारभारामुळे आणि शाळेच्या आर्थिक दबावाखाली ही जागा अतिक्रमित करण्यात आली, असा आरोप हॉकर्स संघटनेने केला आहे। त्या अतिक्रमणामुळे अनेक हॉकर्स विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ आली असून त्यांचे रोजगार धोक्यात आले आहेत। तसेच सध्या ज्या ठिकाणी मार्केट बांधण्यात आले आहे तेथे पाणी, वीज, बाथरूम, रस्ता अशा मूलभूत सुविधा उपलब्ध नाहीत। महिलांसाठी स्वच्छतागृहाची कोणतीही सोय नाही, लाईट बसवल्या गेलेल्या नाहीत। तसेच ओटे इतके लहान आहे की भाजी विक्रेत्यांना नीट बसता देखील येत नाही। अशा परिस्थितीत भाजी विक्रेते मोठ्या अडचणीत सापडले आहेत। या सर्व समस्यांकडे महानगरपालिकेचे अधिकारी दुर्लक्ष करत आहेत, असा आरोप हॉकर्स संघटनेने केला आहे। राष्ट्रीय हॉकर्स युनियन नेते नवनाथ कातकाडे यांनी सांगितलंय की महानगरपालिकेने हॉकर्ससाठी मंजूर केलेली जागा आम्हाला तात्काळ परत मिळाली पाहिजे। के.एन. केला शाळेने बांधलेली बेकायदेशीर भिंत त्वरित पाडण्यात यावी। आम्ही अनेक वेळा निवेदन दिले, आंदोलने केली, पण तरीही कारवाई होत नाही। आता आम्ही लोकशाहीच्या मार्गाने ठोस आंदोलन छेडू। आज दिनांक 10 रोजी आपण विभागीय अधिकारी मॅडमला भेटायला आलो होतो। त्यांना आपण निवेदन सादर केलेलं आहे। 2 दिवसापासून जेल रोडला हे के.एन. केलाच्या पाठीमागं तुम्ही बसायला जा असं सांगते आपल्या हॉकर्सवाल्यांना। राहिली दुसरी गोष्ट का तिथं सुखसुविधा नाही आहे। नगरपालिकेने तिथं शेड बांधून दिलेलं नाही, तिथं काही सुखसुविधा नाही आहे। आणि त्याच्यानंतर गोरगरिबांना असं दिवाळीच्या सणाच्या याच्यावर उपाशी मारायची वेळ आलेली आहे। नगरपालिकेने जे भाजी मार्केटला जे ग्राउंड सक्सेस झालेलं आहे, दोन्ही जागा ज्यावेळेस विनायक पांडे महापौर होते त्यांनी त्या जागेचं उद्घाटन केलेलं आहे। तर त्यावेळेस ते जागा सँक्शन झालेल्या आहेत, तर ती जागा नगरपालिकेने मोकळी करून देण्यात यावी। आम्ही हॉकर्सवाले कधीच बसायला तयार आहे। तिथं संडास बाथरूमची सोय नाही, तिथं निवाऱ्याची सोय नाही, पत्र्याचं शेड नाही, तिथं इतकं घाणीचं साम्राज्य आहे। तर मीना पगारे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की आजपर्यंत कोणती सुविधा उपलब्ध नाही। महिलांना बाथरूम नाही, पाण्याची सोय नाही, लाईट नाही, रस्ता नाही। अशा परिस्थितीत आम्ही कसे बसायचे? त्याचबरोबर नवनाथ कातकाडे, मीना पगारे, सुनीता कर्डक, निर्मला सोनवणे, गयाबाई काळे, इंदुबाई शिंगाडे, कोकिळा जगताप, सुनीता वाघमारे, पप्पू पाटील, देवीदास पवार, शरद सोनवणे, नवनाथ माने, दिलीप मोरे, गणेश भालेराव, दीपक पाडळे, विशाल गायधनी आदी सर्व हॉकर्स युनियन पदाधिकारी आणि भाजी विक्रेते यावेळी उपस्थित होते। भास्कर साळवे, दक्ष न्यूज, नाशिक।